मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा महापौर निवडीचा क्षण. प्रश्न एक असा आहे की बहुमत असूनही सगळं सुरक्षित चाललंय का? महायुती सत्तेत येणार हे जवळपास ठरलेलं असताना भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अचानक ताण का निर्माण होतोय? महापौरपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट असताना उपमहापौर आणि स्थायी समितीवरून एवढा वाद का? आणि या सगळ्यात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा खेळी करणार का? नेमकं काय घडतंय मुंबई महापालिकेच्या सत्ताकारणात? आज आपण हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मुंबई महापालिकेच्या इतिहासातला हा क्षण महत्त्वाचा आहे, कारण अनेक वर्ष प्रशासक राजवट अनुभवल्यानंतर अखेर लोकनियुक्त महापौर बसणार आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी महापौर आणि उपमहापौर निवड होणार आहे. महापौर दालन सज्ज आहे, पण राजकीय दालनात मात्र शांतता नाही. कारण या निवडणुकीत आकडे स्पष्ट असले तरी सत्ता वाटपावरून सुरू झालेलं राजकारण आता उघडपणे समोर येतंय. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट कॉल दिला. भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. दोन्ही मिळून 118 नगरसेवकांचा आकडा होतो, जो सत्तेसाठी लागणारा 114च्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे महापौर महायुतीचा होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. पण राजकारण फक्त आकड्यांवर चालत नाही, ते वाटाघाटीवर चालतं. आणि नेमकी हीच वाटाघाटी अडचणीत सापडताना दिसते. मुंबईचं महापौरपद यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे भाजपमधील अनुभवी महिला नगरसेविकांची नावं आता पुढे येत आहेत. भाजपचा महापौर कोण होणार हे जवळपास निश्चित असताना सुरुवातीला अशी चर्चा होती की उपमहापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेला दिलं जाईल. पण इथे सगळा खेळ बदलतो. भाजपमधील काही नेते उघडपणे म्हणू लागले की कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये भाजपने महापौरपद सोडून शिंदेंचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे मुंबईत आता त्यांना अतिरिक्त सत्ता वाटपाची गरज नाही. इथूनच भाजप विरुद्ध शिंदेसेना असा अंतर्गत संघर्ष सुरू होतो. एकीकडे भाजपला सत्तेसाठी शिंदेंची गरज आहे, तर दुसरीकडे भाजप स्वतः सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करत आहे. शिंदेंची शिवसेनाही स्वतःला किंगमेकर समजते, कारण त्यांच्याशिवाय भाजप सत्तेत येऊ शकत नाही. पण भाजपमध्ये अशी भूमिका घेतली जाते की केवळ गरज म्हणून सत्ता वाटप करायचं नाही, तर राजकीय संदेशही पाहायचा आहे. या सगळ्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचं सांगितलं जातंय. म्हणजेच महापालिकेचा प्रश्न थेट राज्यातील सत्ता केंद्रात गेला आहे. हे केवळ महापौर उपमहापौर पदाचे प्रकरण नाहीये. आता हे केवळ उपमहापौर किंवा महापौर पदाचे प्रकरण नाहीये, तर महायुतीत नेमकं नेतृत्व कुणाचं हा प्रश्नही यात दडलेला आहे. दरम्यान या सत्ता संघर्षाकडे उद्धव ठाकरे शांतपणे पाहत बसलेले नाहीयेत. बहुमत नसतानाही उद्धव ठाकरेंनी महापौर निवडणूक लढवण्याची तयारी देखील सुरू केली आहे. त्यांनी पक्षातील प्रमुख नेते आणि नगरसेवकांची बैठक बोलावली. निवडणूक जिंकू किंवा मग हरू, पण लढलो पाहिजे, असा सूर ठाकरेंच्या गटात आहे. कारण निवडणूक लढवली तर पक्ष अस्तित्वात आहे हा संदेश दिला जाईल असं त्यांना वाटतंय. त्यामुळे ठाकरे गटाने आपल्या सर्व नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश दिलेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की ऐनवेळी काहीही घडू शकतं. नगरसेवक फुटीची भीती, क्रॉस वोटिंगची शक्यता आणि सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्याची रणनीती हे सगळे राजकीय डाव यामागे दिसतायत. इकडे भाजपच्या गोठातही अस्वस्थता आहे. काही बातम्यांनुसार भाजपचे नगरसेवक सुरक्षित ठिकाणी हलवले गेले आहे, अशी चर्चाही रंगली आहे. म्हणजेच महायुतीत सर्व काही अलबेल नाही. हे सगळं जर ऐकलं तर यावरून असाच संकेत मिळतो. जर उपमहापौरपद शिंदेंना दिलं तर भाजपमध्ये नाराजी होऊ शकते. दिलं नाही तर शिंदेंचा रोष ओढावू शकतो. दोन्ही बाजूंनी धोका आहे. याचंच ताजं उदाहरण नवी मुंबईचं. सर्वांना माहीतच आहे की आज नवी मुंबईचा महापौर करला. याच वेळेस अखेरच्या क्षणी शिवसेनेने अर्ज माघारी घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आणि सुजाता पाटील यांचा महापौर पदाचा तर दशरथ भगत यांचा उपमहापौर पदाचा मार्ग मोकळा झाला. पण त्यापूर्वी भाजपने आपले 65 महापौर अज्ञातस्थळी हलवले होते आणि त्यांना थेट सभागृहात आणण्यात आलं, ते सुद्धा महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी. यावरूनच आपल्याला या निवडणुकीची गांभीर्यता कळते. आपण सुरुवातीलाच बघितलं की भाजप शिंदेंना मुंबईत पद देण्यास तयार नाही. पण जर समजा उपमहापौरपद शिंदेंच्या शिवसेनेला मिळालं तर तृष्णा विश्वासराव किंवा यामिनी जाधव यांचं नाव पुढे येऊ शकतं. दोघेही अनुभवी आहेत आणि यामिनी जाधव यांच्यासाठी हा एक प्रकारे राजकीय पुनरागमनाचा क्षण ठरू शकतो. महिलांसाठी राखीव असलेल्या या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेवर यंदा महिला नेतृत्व असणार आहे.
पण त्या नेतृत्वामागची खरी सत्ता नेमकी कुणाकडे असेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तर एकीकडे भाजप आपली पकड घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करतोय, दुसरीकडे एकनाथ शिंदे आपला वाटा मागत आहेत आणि तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे योग्य क्षणाची वाट बघत खेळी करण्याच्या तयारीत. आकडे स्पष्ट असतानाही राजकारण मात्र धूसर आहे. 11 फेब्रुवारीला महापौर निवड होईल, पण त्याआधी किंवा त्या दिवशी काही मोठा ट्विस्ट येणार का? महायुतीत तडा जाणार की समन्वयाचा मार्ग निघणार? आणि मुंबई महापालिकेच्या सत्तेचा रिमोट शेवटी कुणाच्या हातात राहणार याचं उत्तर लवकरच मिळेल. पण तोपर्यंत प्रश्न कायम आहेत. मुंबईवर नेमकं कुणाचं खरं नियंत्रण असणार? किंवा तुमच्या मते मुंबईचं नियंत्रण कुणाच्या हातात असायला हवं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा गर्जना मराठी.